बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शरद पवारांच्या वक्तव्याची। शरद पवार कधी काय करतील याचा नेम नाही असं अनेकदा बोललं जातं आणि त्यांच्या वक्तव्यांचा अर्थही अनेकदा अनेकांना लागत नाही। यावेळीही शरद पवारांनी असं एक वक्तव्य केलंय ज्यामुळे शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशा चर्चा रंगल्यात। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला एक मुलाखत दिली। या मुलाखतीतल्या एका वक्तव्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। आपापल्या पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी अनेक प्रादेशिक पक्ष नजीकच्या काळात काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। काही पक्ष तर काँग्रेसमध्ये विलीनही होऊ शकतात। आम्ही आणि काँग्रेस वैचारिक दृष्ट्या जवळ आहोत। काँग्रेस आणि आम्ही दोघंही नेहरू गांधींच्या विचारसरणीने चालणारे आहोत। मात्र या बाबतीतला कुठलाही निर्णय सहकाऱ्यांच्या संमतीनेच होईल। आम्ही घाईनं कुठलाही निर्णय घेणार नाही असं शरद पवार इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत म्हणाले। एबीपी माझानं या विषयासंदर्भात ज्यावेळी शरद पवारांशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की सध्या भाजप विरोधात अंडरकरंट जाणवत आहे। राजकीय पक्षांच्या मोठ्या वर्गाला भाजप आणि मोदी आवडत नाहीत, त्यामुळे ते एकत्र येऊ लागले आहेत। देशातील मूड नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारांना अनुसरून सकारात्मक दिशेनं वाटचाल करत आहोत। त्यामुळे येत्या काळात मोदींच्या विरोधात अनेक घटक पक्ष आमच्या विचाराला अनुसरून सोबत येताना पाहायला मिळतील। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या याआधीही अनेकदा आल्या होत्या, पण पवारांनी याचं वेळोवेळी खंडन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2 गट पडल्यानंतर वर्षभरापूर्वीच अशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती। राष्ट्रवादीतील एका गटाचा असं म्हणणं होतं की आपण आता काँग्रेसमध्ये विलीन होऊन काँग्रेस म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊयात। त्यावेळी काँग्रेसमधून देखील महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला यांनी शरद पवार यांच्यासमोर हाच प्रस्ताव ठेवल्याची माहिती देखील समोर आली होती। शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर चिमटा काढण्याची संधी सत्ताधाऱ्यांनी मात्र सोडली नाही। विलीनीकरणाच्या या चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेलाही ओढलंय। पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसत आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी आहे। या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं। मला निश्चितपणे आता ही खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील। 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता। आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत। मी पब्लिकमध्येच बसलो होतो। त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचा संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती। काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं म्हटलंय, मात्र सुप्रिया सुळेंना पवारांचं ते वक्तव्य सहज केलेलं विधान असल्याचं वाटतंय। जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? हे सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे पक्ष आहेत प्रादेशिक त्या इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेश, त्याचा अर्थ ही मराठी भाषा आहे, अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे। काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार गटामध्ये काही फार वैचारिक अंतर नाही आहे। त्यांची जी आमचे जे नेते आहेत त्यांचं मूळ हे डाव्या विचारांच्या पक्षामध्ये होतं आणि ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करणारे पक्ष आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक अंतर काही नाही आहे, परंतु हे सर्व निकालावर अवलंबून आहे। शिवसेना हे एखाद्या पक्षात विलीन व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही। आणीबाणीमध्ये प्रचंड दबाव असताना बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष
हा काँग्रेस पक्षात विलीन नाही केला. प्रचंड दबाव, प्रेशर, तरी बाळासाहेबांनी, माननीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष आपला जिवंत ठेवला. म्हणजे प्रत्येक नेता आपल्या प्रादेशिक अस्मितेसाठी आपला पक्ष जिवंत ठेवतो. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलत आहेत का? मग तसं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. पवारांनी याआधी अनेक वेळा काँग्रेसची साथ सोडली आणि पुन्हा काँग्रेसचाच हात हाती धरलाय. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी पवार इंदिरा गांधींच्या नेतृत्वात आर काँग्रेस सोबत गेले. 1978 मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी पवार इंदिरा गांधींची साथ सोडून काँग्रेस अर्स सोबत गेले. 1978 साली महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस अर्स यांची आघाडी होती. त्यावेळी पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. 1987 साली पवारांनी राजीव गांधींच्या नेतृत्वात पुन्हा काँग्रेसमध्ये घर वापसी केली. 1999 मध्ये पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. आता 2024 मध्येही पवारांनी पुन्हा काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता बोलून दाखवली. एकीकडे इंडिया आघाडीवर एकसंघ नसल्याची टीका होत असतानाच शरद पवारांची नुकतीच प्रसिद्ध झालेली ही मुलाखत अतिशय महत्वाची आहे. कारण या निमित्तानं आगामी काळात राजकारणाचे संकेतच शरद पवारांनी दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सध्या काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात उभारी घेताना पाहायला मिळत आहे. अशा वेळी आगामी काळात अनेक छोटे पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येऊन एनडीएला आव्हान निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. निलेश बुदावलेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.